जे आता नवीन 2026 मध्ये डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी लोकसभेमध्ये बिल प्रस्तुत केलेलं आहे, त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जी व्यक्ती जन्मजात तृतीयपंथी जन्माला येते, आपण त्यांना इंटरसेक्स म्हणू शकतो, किंवा जे हिजडा कल्चरमध्ये आहेत, किन्नर समाजामध्ये आहेत, किंवा जोगती आहेत, ऐरावणी आहेत, या सर्वांनाच ट्रान्सजेंडर म्हणून मान्यता मिळण्यात येईल. आणि जर तुम्हाला ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट काढायचं असेल तर तुम्हाला एका मेडिकल ऑफिसरकडे पूर्णपणे नग्न होऊन तुम्हाला त्यांचे क्रायटेरिया पूर्ण करावा लागेल. ते तुमचे चेकअप करणार, त्यानंतर तुम्हाला पुढे ट्रान्सजेंडर सर्टिफिकेटसाठी अप्लाय करता येईल. आणि बिलमध्ये काही क्लॉज असे सुद्धा आहेत जिथे तृतीयपंथी समाजाला गुन्हेगार पण घोषित करण्यात आलेला आहे. आणि त्या क्लॉजमुळे आमच्या समाजामध्ये वाद निर्माण होत आहेत आणि त्याचा गैरवापर करून आमच्या समाजातही खूप वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकतात, असं एक भीतीचं वातावरण आहे. म्हणून आम्हाला हे ट्रान्स बिल जे आहे त्यामध्ये ट्रान्स मेन जे कॅटेगरी आहे त्यांना एक्सक्लूड केलेलं आहे, त्यांना घेतलेलंच नाही आहे. त्यामध्ये जे क्वेअर असतील किंवा जेंडर फ्लुइड असतील किंवा नॉन बायनरी असतील त्या लोकांनासुद्धा त्यामध्ये इन्क्लूड केलेलं नाही आहे. आणि मग ह्या लोकांची आयडेंटिटी काय, हा आता सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण भरपूर लोकांनी ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट्स काढलेले आहेत, त्याच्या आधारे आपापले डॉक्युमेंट चेंज केलेले आहेत. आणि मग त्यानंतर आता त्या व्यक्तीचं अस्तित्व काय, हेच आम्ही सगळेजण प्रश्न विचारत आहोत सरकारला. कारण असं बिल बनवण्यापूर्वी किती तृतीयपंथी व्यक्तींसोबत डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी मीटिंग केलेलं आहेत हे माहिती नाही आहे. कारण नॅशनल काउन्सिलसुद्धा सांगत आहे की त्यांच्यासोबत मीटिंग झालेली नाही आहे, त्यांनाही या बिलबाबत काही माहिती नव्हतं. तर मग असं बिल बनवण्यापूर्वी एखाद्या समाजाचं जेव्हा बिल बनतं तेव्हा त्या समाजाला गृहीत धरून त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या काय गरजा आहेत, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत हे जाणून घेऊन मग नंतर आपण त्याच्यावरती काम करून ते बिल बनतं. पण हे असं डिरेक्टली तुम्ही आमच्यावरती जर बिल थोपत असाल तर ह्याला हुकुमशाहीच म्हणू शकतो. आणि हे बिल पूर्णपणे अमानवीय आहे, आम्हाला हे बिल मंजूर नाही आहे आणि आम्ही याचा पूर्ण तृतीयपंथी समाज म्हणून विरोध करत आहोत. आणि जर हे बिल रद्द करण्यात नाही आलं तर लवकरच आम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलन नक्कीच करू.